आज या ठिकाणी आपण सर्वजणच आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार आणि खंडागळी परिवार, समस्त ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज ज्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरण जे वर्ष श्राद्ध केलं जातं हिंदू धर्मामध्ये, जर वास्तविक पाहायला गेलं हिंदू धर्मामध्ये आपल्या संस्कृतीनुसार माणसाला 16 संस्कार सांगितले, 16 संस्कार सांगितलेले, त्या जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत ते संस्कार सांगितलेले। ते संस्कार कशा पद्धतीने केले जातात, काय केले जातात, 16 संस्कारामध्ये शेवटचा संस्कार आपला अंत्येष्टी असतं। अंत्येष्टी म्हणजे अंतयात्रा, अंतयात्रा ती गेल्याच्या नंतर तिथून पुढे जो काही काळ असतो, 1 वर्षापूर्वी ज्यांनी आपला देह शांत केला अशा असणाऱ्या मातोश्री स्वर्गवासी इंद्राबाई कचरू खंडागळे यांनी आपल्यातून 1 वर्षापूर्वी निरोप घेतला, या जगाचा निरोप घेतला, या लोकांची यात्रा संपवली आणि परलोकाचा जो रस्ता धरलेला आहे त्या स्वतःच्या कर्मावरती, स्वतः केलेली जी क्रिया आहे त्या क्रियेवरती, कर्मावरती जो पुढचा जन्म आहे त्याच्यावरती आधारित राहतो। आणि जे वर्ष श्राद्ध आहे, आपण 1 वर्षाने जर पाहिलं दशक्रिया विधीला आपण सगळ्या ज्ञात आहेत, आपल्याला कळतं, आपल्याला सर्व जाणते श्रोत आहेत। आपण दशक्रिया जे मनुष्य गेल्याच्या नंतर पहिल्या दिवशी पहिला पिंड, दुसऱ्या दिवशी दुसरा 2 पिंड, तिसऱ्या दिवशी 3 पिंड, असं करत करत 10 पिंड दिले जातात दशक्रिया दिवशी पर्यंत। त्याच्यानंतर 12वा 13वा देखील असतो। आणि आपल्याला आजकाल जर पाहायला गेलं तर वेळ मिळत नाही, लोकांना वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे दशक्रियाच्या दिवशी सर्व पिंड दिले जातात। आणि 1 वर्षानं जे आपण त्यांचं पुण्यस्मरण करतो, पुण्यस्मरण करतो म्हणजे काय करतो आपण, मुळात श्राद्ध शब्दाचा अर्थ असा आहे जे श्रद्धेने युक्त आहे, जे श्रद्धेने युक्त आहे ते विधी करत असताना, ब्राह्मणाच्या द्वारे आपण विधी करतो, तो विधी करत असताना ते जे शास्त्र सांगितलेलं आहे त्या शास्त्रावरती त्याला अनुसरून त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जी पूजा विधी कर्म करतो त्याला म्हणायचं श्राद्ध। विठ्ठल